नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हाला आज दाखवते कढीपत्त्याची पावडर कशी बनवायची। आणि ही कढीपत्त्याची पावडर जर आपण धन्यामध्ये एकत्र केली तर ती आपल्या रोजच्या जेवणामध्ये रोजच्या पदार्थांमध्ये आपण वापरू शकतो आणि ती आपल्या शरीरामध्ये इझिली जाईल, सगळ्या फॅमिली मेंबरच्या शरीरामध्ये सुद्धा जाईल आणि त्याचे गुण जे आहेत ते आपल्या सगळ्यांनाच मिळतील। तर त्यासाठी मी थोडासा फ्रेश कढीपत्ता असतो तो कढईमध्ये भाजून घेतलाय, धुवून आणि सुकून। आणि माझ्याकडे आणखी थोडा कढीपत्ता होता जो की मी 2 दिवसासाठी धुवून असं रूम टेम्परेचरला सुकवून घेतलेला होता। फक्त येता जाता तो असा हाताने मिक्स करत राहायचा, जेणेकरून पाणी चिकटलेली असतात कढीपत्त्याची तर त्यामध्ये पाणी असू शकतं। तर असा पूर्ण कढीपत्ता सुकवून घेतलेला आहे मी। तर सुकवलेला कढीपत्ता जास्त हिरवा दिसतोय भाजलेल्या कढीपत्त्यापेक्षा। तर तुम्ही हे दोन्हीपैकी कोणतीही पद्धत वापरू शकता। तर एक गड्डी पूर्ण आपल्याला कढीपत्त्याची लागणार आहे। तर हे दोन्ही कढीपत्ते मी एका मोठ्या कढईमध्ये गरम करायला ठेवणार आहे परत एकदा। आणि कढीपत्ता गरम होतोय म्हणजे मंद गॅसवर 5 मिनिटं ह्याला गरम करून घ्या, मंद किंवा मीडियम हीटवर। आणि नंतर त्यामध्ये मी ही 200 ग्रॅम धना पावडर, जी रेडीमेड धना पावडर येते ना सुहानाची, ती घेते मी 200 ग्रॅम। ती मी या कढीपत्त्यामध्ये घालून घेणार आहे आणि मग दोन्ही मिळून आपण याची पावडर बनवणार आहोत। पण जर तुम्हाला ही धना पावडर नसेल वापरायची, धनेच वापरायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। पण त्यासाठी तुम्हाला अगोदर धने भाजून घ्यावे लागतील वेगळे आणि कढीपत्ता वेगळा भाजून घ्यावा लागेल आणि दोन्ही मिळून मग तुम्ही त्याची पावडर बनवू शकता। मिक्सरमध्ये ग्राइंड करताना दोन्ही एकत्र करून ग्राइंड करा। तर अशी कढीपत्ते जी मी गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये, तर त्यामध्येच ही मी 200 ग्रॅम धना पावडर जी होती ना ती सुद्धा घालून घेते आणि दोन्ही मिळून मंद गॅसवर 5 ते 7 मिनिटासाठी आपण भाजून घेणार आहोत। म्हणजे जी धना पावडर आहे ती सुद्धा आपल्याला कढीपत्ता एवढीच गरम करायची आहे, खूप नाही म्हणजे भाजायचं वगैरे नाही आहे, फक्त गरमच करायचं आपल्याला, जेणेकरून दोन्हींची पावडर एकत्र बनवताना दोन्ही छान कंबाईन होतील, टेम्परेचरसुद्धा दोन्हींचं सारखंच असेल। तर असे हे मी 5 मिनिटासाठी भाजून घेतले। आता ह्याला परत थंड होऊ द्या 5 मिनिटासाठी आणि नंतर तुम्ही मिक्सरमध्ये मस्त बारीक दळून घ्या। तर अशी आपली कढीपत्त्याची पावडर जर आपण धना पावडरमध्ये एकत्र केली तर धना पावडरचे सुद्धा कलर खूप सुंदर होतो। आणि त्याचबरोबर आपण जे वेगवेगळे भाज्या, वरण, पराठे किंवा कोणताही पदार्थ बनवला तर त्यामध्ये धना पावडरही आपण वापरतोच आणि त्यामुळे हा कढीपत्ता आपल्या जेवणामध्ये वापरला जाईल। तर अशी आपली कढीपत्ता धना पावडर तयार आहे। आजकालच्या वर्किंग वुमेनसाठी किंवा गृहिणीसुद्धा आजकालच्या खूप बिझी झालेल्या आहेत, म्हणून मी ही धना पावडरवाली सोपी हॅक तुमच्यावर शेअर करते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। रेसिपी शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद मंडळी। बाय।